नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. आज आपण चाललो आहे कोथळीगडला. हा किल्ला ॲक्च्युली कर्जतमध्ये येतो, तर मी तो टोटल तुम्हाला डिटेल सांगेनच. आपल्याला इथून 98 किलोमीटर दाखवतो आहे कोथळीगड. सो आपण आजच्या जर्नीला सुरुवात करूया. बाकी सर्व मी तुम्हाला गाडीवर सांगेनच. आपल्याला ॲक्च्युली आज निघायला बराच उशीर झाला आहे. घड्यात 6:16 झाली आहेत. आपण आजचा जर्नीची सुरुवात करूया. गुगल मॅपसाठी आपण स्टार्ट केलं आहे आपण आपला आजचा मॅप. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रवासाला. आपण जास्त आज हॉल्ट घेणार नाही आहे, कारण आपल्याला बरंच लेट झालं. आपण ॲक्च्युली 6:30 वाजता ट्रेकच्या बेस विलेज म्हणजे जो पेठ विलेज आहे तिथे आपण पोचायचा प्लॅन केला होता. काही कारणास्तव आपल्याला आज लेट झालं. उठायलाच ॲक्च्युली लेट झालं, त्यामुळे आपण थोडं लेट निघालो आहे. सो उन्हाच्या अगोदर सगळं कंप्लीट करून आपल्याला निघायचं होतं, पण इट्स ओके. नेहमीप्रमाणे अपडेट येतो आहे. कुर्ला क्रॉस करतो आहे आपण जो रूट घेणार आहे तो कर्जतपर्यंत आपण पोहोचणार आहे. त्याची 2 बेस विलेज आहेत ॲक्च्युली एकच पेठगाव म्हणून जे मेन विलेज आहे, ज्याच्यामुळे त्या किल्ल्याला पेठचा किल्ला किंवा कोथळीगड हे त्याचं दुसरं नाव आहे. मला त्याला कोथळीगड म्हणून सुद्धा ओळखतात, पण पेठगावमुळे त्याला पेठचा किल्ला असं बहुतेक संबोधलं जातं. सुंदर असा आभाळ झाला आहे बघा वरती, तर मस्त वाटतं एकदम रेडिश. वाशीच्या ब्रिजला आपण लागू जस्ट आता. बापरे, किती सुंदर असं आकाश आहे. अप्रतिम रोड. हा वाशीचा रोड तर मला खूप छान वाटतोय, कारण तुम्ही बघू शकाल. ओ हो अप्रतिम नजारा आजचा. अप्रतिम आजचा तुम्हाला हे आभाळ ना खरोखरच आवडेल, कारण खूप छान दिसतं आभाळ आहे. आपण आपल्या आवडत्या रोडला लागलो आहे. एकदम सुंदर असा रोड. रिलॅक्सपणे शांतपणे गाडी चालवू शकतो आपण. किती सुंदर सूर्यप्रकाश. तो एकदम मस्त गोलमध्ये येणार. हा अप्रतिम. बिल्डिंग मागून सूर्याचं दर्शन. हा कर्जतचा टर्न येतोय, तिथून आपण लेफ्ट टर्न घेणार आहे आता. हा आला कर्जतचा टर्न. इथे बाजूला बरीचशी हॉटेल आहेत. नाश्ता करून इथून आपण पुढे जाऊ शकतो. किल्ला आपल्याला इथून दिसतोय तो आहे पेठचा किल्ला. त्याच्या पुढे समोर आहेत त्या पवनचक्कीज आहेत. तर आपल्याला तिकडे त्याच्या बेस विलेजपर्यंत पोहोचायचं आहे. अजून आपल्याला 20 मिनटं लागणार असं दाखवते गुगल मॅप. 6 किलोमीटर इथून आहे.
चला तर पुढे आपण जाऊया. आंबिवली गावच्या इथे आपण आलो. इथून हा रस्ता वरती गेला आहे पेठसाठी, म्हणजे पेठ विलेज आपण त्याला बोलतो. ज्या पेठ विलेज म्हणजे गडाचं बेस विलेज. आता इथून असा रोड दाखवला आहे. राईट साईडला एक रोड गेला आहे, लेफ्ट साईडला एक रोड गेला आहे. गुगलमध्ये दाखवते आपल्याला लेफ्टला जायचं आहे. तर पेठ बहुतेक या बाजूलाच आहे. हे हा बघा, हा इथपर्यंतच चांगला रोड आहे. ॲक्च्युली आपली बॅटरी डेड झाली गोप्रोची, त्यामुळे आपण इथं थांबलो. आता इथून आपण चालू करतो आहे वरच्या बाजूला जायला. हा पूर्ण ऑफ रोडिंगचाच रस्ता आहे. त्या एका मुलाला विचारलं मी इथून, तर त्याने सांगितलं मी आरामशीर जाऊ शकतात. लाल मातीचा रस्ता बनवलेला आहे. आता थोडा गरमीचे दिवस आहेत त्यामुळे काही इश्यू नाही आहे असं मला वाटतं आहे. पण पावसाळ्यामध्ये हा रस्ता पूर्ण चिखलाने भरलेला असेल. सो गाडी नेणं कितपत त्यावेळेला कम्फर्टेबल असेल ती आयडिया येणार नाही. इथून आपण तर आता इथेच जाणार आहे. अजून 15 मिनटं इथून दाखवते आपल्याला. बापरे, मोठे मोठे पत्थर आहेत, दगड आहेत, त्यामुळे गाडी स्लिप होते जास्त करून. गावातली माणसं बाबा इकडचीच आहेत, ती एकदम जबरदस्त चालवतात गाडी. ओ मा कसम. राजमाचीची तयारी चालली आपली. राजमाचीला पण असाच ऑफ रोडिंग आहे. हे जेवढं आता चढताना मला डिफिकल्ट जात आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट उतरताना होणार आहे. कारण हे बघा, गाडी पूर्ण पूर्ण सरकते. कारण पूर्ण हा हे आहे, लाल माती आहे, म्हणजे स्लीप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. गाडी स्लीप होते आहे. बापरे, हा कॉर्नर तर एकदम खराब आहे. गाडी एक नंबर गिअरवर ठेवू शकतो आपण, आणि ब्रेक लावायचा नाही ना पुढचा ना पाठचा. सावकाशपणे गाडी घेऊनच जायची पुढे. टर्न जे आहेत इथे खूप माती आहे, त्यामुळे गाडी 100% स्लिप होते. माझी गाडी शाबूत राहिली म्हणजे झालं. ओ बापरे, हो अमेझिंग. कसं जाणार इथून आपण? इथे तर डिफिकल्टी लेवल थोडी जास्त आहे. आपण दोन्ही पाय लावून कसं तरी आपण इथून पुढे जायचा प्लॅन करतोय. बघूया कितपत घेऊन जाते गाडी आपल्याला. गाडी पडली नाही पाहिजे. अमेझिंग एक्सपिरियन्स हा. तो टर्न तर एकदम बेकार होता.
गाडी एका बायकर्सची अटकली आहे. निघाली. ओके, हा थोडा चांगला रस्ता आहे. लेट्स सी. इथे मला वाटतं ही खडी वगैरे टाकली आहे या लोकांनी, पण तरी पण हा पूर्ण चढीचा रस्ता आहे आणि लाल माती वगैरे आहे. हा किल्ला मला नेहमी लक्षात राहणार आहे. हा समोरच आपल्याला किल्ला दिसतोय. आपण पोचतोय पेठ विलेजपर्यंत, जे याचं बेस विलेज आहे. इथे किती वस्ती आहे कुणास ठाऊक, पण गाव दिसतंय आपल्याला इथून आहे. आपण पोचलो इथे बेस विलेजपर्यंत. मला वाटतं बहुतेक इथूनच हा ट्रेक चालू होतो. इथे ही पार्किंगसाठी जागा आहे, भोजनालय पण आहे. त्या व्यतिरिक्त हा समोर पेठचा किल्ला, त्याच्या पुढे तिकडे त्या पवनचक्क्या दिसत आहेत आपल्याला. ओके, आपण बहुतेक इथेच लावूया गाडी. थोड्याच वेळात मी तुम्हाला भेटतो लगेच, म्हणजे ट्रेकिंगच्या अवतारामध्ये. नमस्कार, सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. आपल्या पाठीमागे कोथळीगड म्हणजे पेठचा जो किल्ला आहे तो आहे. इथे आपण या बाजूला बाईक लावलेली आहे. तिथेच एक हे पण आहे, स्टॉल पण आहे, जे आपल्याला प्रोव्हाइड करतं जेवण वगैरे. तर त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर आज आपण पोचलो आहे खालती जे गाव होतं तिथून वरती आल्यानंतर आपल्याला पेठ विलेज लागतं. पेठ विलेज हे पेठ गावाचं बेस्ट विलेज आहे. इथून आपण आता जाणार किल्ल्यावर. तर आपण किल्ल्याचा इतिहास जाणणार. त्याच्यानंतर तुम्ही माझा प्रवास बघितला असेल. खालचा रोड थोडासा डिफिकल्ट होता. तिथे बऱ्यापैकी माती आहे, त्यामुळे गाडी स्लिप होत होती. फर्स्ट गिअरलाच तुम्हाला गाडी चालवायला लागेल जर तुम्ही इथे येता तर. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला आंबिवलीच्या इथपर्यंत, कर्जतपर्यंत येऊन नंतर आंबिवलीपर्यंत सोडलं होतं. तिकडून जवळजवळ 4-5 किलोमीटरचा ट्रेक आहे, तो तुम्हाला वरती चालत यायला लागतं. जर तुम्ही स्वतःची गाडी आणताय तर तुम्ही इथपर्यंत आणू शकता. आत्ता फिलहाल रस्ता थोडा खराब आहे, पण मला असं वाटतं एखाद वर्षामध्ये हा रस्ता चांगला बऱ्यापैकी क्लिअर होईल. मुंबईवरून आलो तर हा आपल्याला 2.5 तासाचा प्रवास आहे. मला 2.5 तासापेक्षा जास्त आले. मी 6 वाजता निघालेलो, 9 वाजलेत. 9 वाजता आपण ट्रेक चालू करतो आहे. तर आपण आता जाणूया आजचा आपला पेठ किल्ल्याचा पूर्ण प्रवास, त्याची हिस्ट्री, किल्ल्यावर काय काय बघण्यासारखं आहे त्या सगळ्या वस्तू आपण एक्सप्लोअर करणार आहे. त्या व्यतिरिक्त त्याची चढाई श्रेणी कशी आहे हे आपण आज सर्व बघून घेणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया आपण आजच्या ट्रेकला. हा इथून थोडा रस्ता बऱ्यापैकी आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रोड इथे बनला आहे. जर हा रोड सेम खाली बनला तर बऱ्यापैकी छान होईल. मी तुम्हाला दाखवतो. इथून पेठचा किल्ला दिसतोय, तो तिथे समोर एक सुळका आहे. तो सुळका म्हणजेच पेठचा किल्ला, म्हणजेच कोथळीगड. याला कोथळीगड असं सुद्धा बोलतात. गाडी आपण तिकडे लावली, गाडी इकडे पुढे येऊ शकली असती, पण आपण या गावातून, म्हणजे आपण या गावातून प्रवास करणार आहे पेठच्या. तर त्यामुळे आपण गाडी मागे लावली. पुढे येत होती गाडी, पण मी त्यांना विचारलं की गावामध्ये वस्ती किती आहे. तर काय वस्ती जास्त नाही आहे. चला तर मग आपण जाऊया गावातूनच. इथे आल्यानंतर ना, इथपर्यंत आल्यानंतर हे 2 रस्ते लागतात. हा एक वरती रस्ता गेला आहे, खालती रस्ता गेला आहे. तर आपल्याला खालच्या रोडने जायचं आहे. वरच्या रोडने मी पुढे चालत गेलो होतो, पण तिकडून ते कुंपण घातलं आहे, त्यामुळे ते बंद केलेलं आहे दरवाजे ते तिथून रस्ता. तर आपल्या इथून खाली उतरायचं आहे. खालती विचारलं होतं, त्याने सांगितलं की मला 1.5 तासामध्ये तुम्हाला गडावर जायला होईल. लेट्स सी किती वेळ लागतो आपल्याला गडावर जायला आणि उतरायला पुन्हा. मला वाटतं इकडचे रस्ते खूप छान होणार आहेत. ते काळे पत्थर वगैरे येऊन पडले, तिथे रेती सिमेंट येऊन पडले, म्हणजे लवकरात लवकर इकडचे रस्ते कंप्लीट होतील. इथे जे हॉटेल आहे आणि बहुतेक इथून रस्ता आहे. गडाकडे जायला हाच रस्ता आहे ना बघा.
पाणी नाही का इकडे? पाणी नाही मिळत का इकडे खालती विहिरीवर? ओके ओके हां. आता पिया दे. नाही नाही विचारतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही आणता ना खालून आणता ना म्हणून बोलतोय. बाबा असं खाणं तर वा वा वा. बऱ्यापैकी इथे पाणी आहे, पण ते खालून विहिरीवरून आणायला लागतं. पाणी आहे पण लांब बाबा डोक्यावर. हां बिचाऱ्याने किती डोक्यावरून आणायला लागते पाणी. इथून ॲरो करून दाखवलं आहे पेठ किल्ल्याकडे. कोणीतरी हे पाडलं आहे ॲक्च्युली. किल्ले पेठ कोथळीगड, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. तुझं बोर्ड जरा थोडं कोणतं फाडलेलं आहे. त्याच्या इथून आपल्याला जायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे वॉशरूम आहे आणि इथून हा रस्ता सुरू होतो झालेला कोथळीगडाकडे. टाईम अपडेट येतो 9:25 झाले आहेत. आत्ता आपण खरा गड सुरुवात केली चढायला, कारण तिथे खालपर्यंत गावच आहे. मला असं वाटतं खालपर्यंत तिथपर्यंत गाडी येते आणि आपण किती लांब लावली गाडी. आणि जे विदाऊट गाडीशिवाय येतात, म्हणजे ट्रेननी वगैरे ट्रॅव्हल करतात, त्यांच्यासाठी तर हा ट्रेक आंबिवलीपासूनच सुरुवात होतो. कारण वरती पेठ विलेजपर्यंत येण्यासाठी आताचा जो रस्ता आहे तो थोडा खराब आहे. म्हणजे पूर्ण हे माती आहे. सो मला वाटत नाही की रिक्षावाले वगैरे वरती येत असतील. हो चढ आहे, थोडा चढण आहे इथे. आपण ना एका 20 मिनिटामध्येच गडाच्या महादरवाजापासून येतो. पण महादरवाजाची तुम्ही अवस्था बघू शकता. फक्त काही अवशेष राहिले आहेत दरवाजाचे. तर लिहिलं महादरवाजा आणि हे काही राहिलेत जे मला वाटतं गावकऱ्यांनी मला वाटतं पुन्हा हे जरा बरोबर बनवलेलं आहे माती साईडला करून. कारण हे मोठे पत्थर तर उचलणार नव्हते, पण मधले जे सांधे भरणं असतं ते मला वाटतं दुर्ग संवर्धन किल्ले जे करतात त्यांनी केलं असणार किंवा मग गाववाल्यांनी केलं असणार. कुठेही पाठी नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही कन्फर्म की कोणी बनवलं आहे हे. बाकी मला वाटतं इथे हा बुरुज असावा छोटासा, तटबंदी केली. तिकडचा तो एक बुरुज होता, तुटलेल्या अवस्थेत आहे पूर्णच्या पूर्ण. आता इथून हा रस्ता वरती गेला आहे या बाजूने. तर आपण इकडून आता वरती जाऊया. आपण महादरवाजा क्रॉस केला आणि थोडं वरती आलो आहे. पाणी थोडंसं प्यालो. आपलं प्रोटीन बार म्हणजे 10 ग्रॅम प्रोटीनमधलं एक प्रोटीन बार होतं ते आपण एक खाल्लं आणि आता आपण पुढे चाललो आहे. हा रस्ता इथून वरती गेलेला आहे. औरंगजेबाने नोव्हेंबर 1684 मध्ये अब्दुल कादर याला संभाजीच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. कोथळीगड हा एक महत्त्वाचा किल्ला असून जो कोणी हा ताब्यात घेईल त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणाऱ्या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची ने-आण करतात हे कळताच अब्दुल कादर व त्याचे 300 बंदूकधारी नोव्हेंबर 1684 मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्याने त्यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाजाजवळ पोहोचले आणि त्यांनी दरवाजा उघडा अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की ते आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले व मराठे व मोगल यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी मानकोजी पांढरी आले. झालेल्या लढाईत मोगलांना यश आले. हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. आपण जवळजवळ गडाच्या पायथ्यापर्यंत म्हणजे जिथे 4 नंबरची गुहा आहे, जिथे तोफा ठेवलेल्या आहेत, तिथपर्यंत आपण पोहोचलो आहे. तुम्हाला मी दाखवतो. या इथे 2 तोफा आहेत आणि
त्या बाजूला 4 नंबरचा टाका आहे. तुम्हाला मी पहिले तोफा दाखवतो. ह्या तोफा आहेत. इथे एक तोफा ही गाड्यावर ठेवलेली आहे. मला वाटतं ही अगोदर अशीच होती, दगडांवर ठेवलेली, पण दुर्ग संवर्धनवाल्यांनी किंवा मग गावकऱ्यांनी या बऱ्यापैकी त्याला तोफांची गाडी बनवून गाड्यांवर ठेवलेली आहे. आपण या इथून तोफा बघितल्या. आता या तोफा बघून झाल्यानंतर आपल्याला जायचं या बाजूने. आपण उजव्या बाजूने पहिले जातो आहे. मला वाटतं बहुतेक हा बुरुज आहे. हा इथे बुरुज आहे. फ्लॅग तर बहुतेक आता नाही दाखवतो इथे. या बुरुजाच्या इथून आपल्याला राईटनी पुढे जायचं आहे. तिथे 4 नंबर टाका आहे. हे 4 नंबर टाकं बघून आपण पुढे जाणार. हे इथे 4 नंबर पाण्याचं टाकं. बऱ्यापैकी पाणी आहे आतमध्ये. पाण्यामध्ये मासे आहेत. ओके, शेवाळ आहे आतमध्ये, मासे सुद्धा आहेत. सो आपण इथून आता पुढचं टाकं, मला वाटतं पुढे पण टाकच आहे, पाण्याचं टाकं आहे पुढे. हे इथं बऱ्यापैकी मोठं पाण्याचं टाकं आहे. इथे एक पाण्याचा टाका आहे. ओके, हेही मोठं पाणी आहे आतल्या बाजूला. इथून ही जाणारी ही वाट थोडीशी निमुळती आहे. बराच सावकाश जायला लागेल इथून. सो आपण इथून पुढे जाऊया. बऱ्यापैकी छोटी वाट आहे ही. जाताना बराच सावकाश. पावसाळ्यात थोडंसं शेवाळ वगैरे धरून स्लिपी होईल. हे इथं मोठं टाकं पाण्याचं, बऱ्यापैकी मोठं पाण्याचं टाकं आहे. हे किती खोल आहे का आयडिया नाही आहे, पण बऱ्यापैकी खोल असू शकतं, कारण गडावरचं पाण्याचं स्तोत्र म्हणजे हेच असतं. इथेच पाणी साठवलं होतं सगळं. त्याच्यानंतर पुढे आपण आल्यानंतर हो हो हो, अमेझिंग. हे पण पाण्याचं टाकच आहे. दाखवतो मी तुम्हाला, 1 मिनिट. हे बघू शकतो आपण, हे पूर्ण पाण्याचंच टाकं आहे. पाण्याचं टाकं बघून आपण पुढे निघालो. इथे वाट थोडी निमुळती, थोडीशी जागा आहे जायला. ओके, इथून तर पूर्ण खोल दरी आहे. तुम्हाला दाखवतो मी. इथून पूर्ण खोल दरी आहे. पाय सरकला तर डायरेक्ट खाली जायला होईल. सो प्रत्येक ट्रेकर्सने काळजी घ्यायची या गोष्टीची, की इथून चालताना जरी पाठीवर आपल्या बॅग असेल तर ते बॅग सांभाळून, आपलं वजन सावरून सावकाश चालावं इथून. ओके, पण सरसगडला जसा फेरा मारला आहे तसा इथेही मला वाटतं ह्या पूर्ण रॉकला, जो उभा रॉक आहे त्यालाही आपण फेरी मारतोय पूर्ण. इथे एक पाण्याचं टाक आहे बहुतेक. ओके, हे दाखवतो मी तुम्हाला, 1 मिनिट फक्त. हे आहे पाण्याचं खूप मोठं टाकं. पाण्याचा आवाज घुमतो आतमध्ये. खूप मोठं टाकं आहे. एक पिलर आहे फक्त त्याच्यामध्ये. तुम्ही जर इथे बघितलं ना तर इथली सर्वच्या सर्व वाट ही निमुळती आहे बाजूची. आपण जो फेरा मारतोय, या कातळ खडकाला जो फेरा मारतोय, त्या कातळ खडकाची बाजूची पूर्ण वाट निमुळती आहे.
पूर्ण खोल दरी खाली, पण अमेझिंग वातावरण आहे. गरमी थोडी आहे पण थोडी थोडी हवा सुद्धा लागते. इथे काय आहे, इथे सुद्धा बहुतेक गुहा टाईप आहे. इथे रिलॅक्स करू शकतो आपण. छान आहे हे. मला वाटते खोदीव काम अर्धं राहिलं की खोदलंच नाही आहे, एवढंच ठेवलं आहे. टेंट लावून पण राहू शकतो इथे. आपण इथून खाली उतरूया. इथे पुन्हा आपल्याला एक टाकं लागलं. हे पण खूप मोठं टाकं आहे. पाणी खराब आहे. बाजूला ही काही थोडीशी तटबंदी राहिलेली आहे. इथे जंगे आहेत. इथे पण बहुतेक पाण्याचं टाकं आहे का, छोटं पाण्याचं टाकं. हो हो, इथेही पाण्याचं टाकं आहे. पाणी पण बऱ्यापैकी आहे यामध्ये, पण शेवाळ धरलेलं आहे पाण्याला, त्यामुळे थोडंसं पिण्यायोग्य नसेल पाणी. बरीचशी टाकी पाण्याची. बघा इथे काय आहे. हो हो, इथेही पाण्याचं टाकं आहे. पूर्णचे पूर्ण शेवाळ आहे पाण्यावरती. हे सुद्धा पाण्याचं टाकं. हे बघा एक पाण्याचं टाकं अजून. मला वाटतं फक्त मी पाण्याची टाकीच दाखवतो की का तुम्हाला, सर्व पाण्याची टाकीच आहेत. आपण पाण्याचं टाकं बघून पुढे आल्यानंतर ना, इथे हा एक दरवाजा लागला आहे. मला वाटतं हा त्या काळाचा दुसरा दरवाजा असू शकेल. इथे कुठे काही लिहिलेलं नाही आहे, पण ही पायवाट एक आहे इथून खाली गेलेली. ही अशी कुठे जाते का आयडिया नाही, कारण मी या बाजूने आलेलो आहे. मी आलो ते या बाजूने, सो बघायला लागेल ते. दुसऱ्या कुठल्यातून गावातून जर येणार असली वाट ही, तर असू शकेल, चान्सेस आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर आपण इथे गुहा आहे, आपल्याला ती बघायला जायची आहे. मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. आपला हा फेरा कसा कंप्लीट झाला ते तुम्हाला दाखवतो. हां, तर ह्या तोफा आहेत. आपण त्या बाजूने तिकडून गेलो. या पूर्ण रॉकला आपण पूर्ण गोल फेरा मारला आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे बहुतेक गुहा आहे, ती आपण बघून येऊया. गुहा आहे की मंदिर आहे आयडिया येत नाही आहे, पण इथे आपण वरती चाललो आहे. इथे भैरवनाथचं मंदिर आहे. त्याच्यानंतर इथे गुहा आहे. हां, एक मिनिट. या बाजूला इथे गुहा आहे, मी तुम्हाला ती दाखवतो. आपण भैरवनाथच्या मंदिरामध्ये प्रवेश करूया, दर्शन घेऊया. भैरवनाथचं मंदिर आहे. बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. ही पण कातळामध्ये कोरलेलीच मंदिर आहे हे. त्यानंतर इथून आपण आत गेलो तर इथे लागतं ही एक गुहा, खूप सुंदर अशी
बऱ्यापैकी माणसं राहू शकतात इथे. 40-50 जण तर आरामशीर राहू शकतात. काही पिलरवर नक्षीकाम केलं आहे बऱ्यापैकी. हे बघा, ही पूर्ण अशी गुहा आहे. इथे वरती एक पाण्याचा टाका आहे, ते आपण जरा बघूया. हे बघा, हे इथे पाणी खूप निव्वळ दिसतं मला एकदम. त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवतो. तर पाणी खूप निव्वळ आहे. बहुतेक पाणी पिण्यासाठी पण वापरत असतील. आता खरी सुरुवात होते या गडाच्या इंटरेस्टिंग पार्टला, जिथे कातात कोरलेल्या या पायऱ्या आहेत. तुम्ही बघू शकता या पायऱ्या पूर्ण आतल्या बाजूने आहेत. प्रत्येक गडाला बाहेरच्या बाजूने पायऱ्या असतात, याला आतल्या बाजूने पायऱ्या आहेत. इथे काय आहे तर इथे छोटीशी ही गुहा टाईप आहे. त्यानंतर इथून आपल्याला वरती जायचं आहे. अशा काही पायऱ्या आहेत उंच. तर आपण आता इथून वरती जाऊया. हा, इथेही खूप छान हवा आहे. वाव, हा, दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत. ह्या इथे छोट्या पायऱ्या आहेत, ते तिकडे वरती गेलेले आहेत. अमेझिंग, काय बनवलंय. ह्या इथूनही पायऱ्या होत्या. आपल्याला ह्या मोठ्या पायऱ्या आहेत, जिथून आपल्याला जायचं वरती. पायऱ्यांची साईज खूप उंच आहे. जवळजवळ 1.5 फुटाच्या आसपास एक पायरी उंच आहे. हे बघा, अमेझिंग. कातळाला पूर्ण हातोडा चिनीने तासून बनवलं अक्षरशः. हो, अमेझिंग. इथून आपल्याला त्या ज्या तोफा आहेत त्या दिसत आहेत. आपण तिकडे गाडी खाली पार्क केलेली आहे. तो जो रस्ता फिलहाल रोड झालेला आहे तो आहे. हा थोडा पॅच डिफिकल्ट आहे. हो, अजून इथे पण पायऱ्या आहेत. ओके, या पायऱ्या चढून आपण वरती गेलो की आपल्याला लागतो याचा गडाचा मेन दरवाजा, जो आपल्याला घेऊन जातो बाले किल्ल्यावर. हा, गडाचा मेन दरवाजा मला वाटतं याच काळामध्ये बसवलेला गेलेला आहे. नवीनच दरवाजा दिसतोय. तर या दरवाजाने आपण आता जाऊया आत. वाव, बऱ्यापैकी छान दरवाजा आहे. मजबूत दरवाजा एकदम.
आपण आलो गडाच्या पठारावर मेन. ओके, हा इथून काही असा प्रदेश दिसतो. ओके, मी तुम्हाला हे इथून दाखवायचा प्रयत्न करतो. हा आपण आता इथून प्रवेश केला आतमध्ये आणि ह्या इथून आहेत त्या पायऱ्या आहेत खालच्या बाजूला, तिकडे तोफ आहे. ओके, इथून वरती गेल्यानंतर हे एक छोटंसं दुकान होतं पण बंद आहे ते, फक्त बांधून ठेवलं आहे. हा आपला स्वराज्याचा भगवा आहे, ते फ्लॅग आहे. निवडुंगाचं भलं मोठं झाड आहे ते. गडावरती एक हे खूप मोठं टाका आहे पुन्हा इथे. पाण्यात पाय ठेवून बसू नये, अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल. इथे हे पाणी आहे, गडूळ आहे ॲक्च्युली, ग्रीन झाले पूर्ण पाणी. आणि हा गडमाथा काही छोटासा एवढासा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून तिथे त्या पवनचक्क्या दिसत आहेत, त्या बाजूला पवनचक्कीज आहेत. गडावर फक्त एक पाण्याचा टाका आहे. मंदिर तर भैरवनाथाचं आपण खालीच बघितलं, गडदेवता खालीच आहे. वरती हे इथं काय बसायला बनवलं होतं पण ते थोडंसं मोडकळी झालेलं आहे. आता आपण एक 5 मिनटं इथून थांबून परतीच्या प्रवासाला लागूया. नमस्कार मित्रांनो, आपला पूर्ण गड बघून झाला आहे. गडावर बघण्यासारखे खालती पूर्ण ह्या रॉकच्या बरोबर गोल सर्कलला पाण्याची टाकी आहेत, भैरवनाथचं मंदिर आहे, गुहा आहेत. एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये बरेच जण राहू शकतात, टेंट लावून राहू शकतात किंवा असेच स्वतः झोपू शकतात. त्यानंतर या आपण पायऱ्या बघितल्या ज्या आतून कोरलेल्या आहेत कातळामधून. आणि या गडाच्या वरती माथ्यावरती एक इथे पाण्याचा टाका आहे. तुम्ही माझा प्रवास बघितला मुंबईवरून इथपर्यंत येईपर्यंत जवळजवळ मला 2.5 तास लागले. त्यानंतरचा जो वरती प्रवास आहे जो पेठ विलेजपर्यंत आहे तो पूर्ण मातीचा रस्ता होता आणि तो थोडा जरा टफ होता माझ्यासाठी. बाकी ओव्हरऑल गड पूर्ण आपण फिरून झालो. गडाबद्दल तुम्हाला मी माहिती दिली आहे. आता आपण खाली उतरायला चालू करूया. घड्याळामध्ये 10:47 आले आहेत. आपण 6 वाजता सुरुवात केली मुंबईवरून. 9:25 आपण त्या गावापर्यंत होतो. म्हणजे 9 वाजता आपण गाडी तिथे पार्क केली, तिथून आपण ट्रेकला सुरुवात केली. 10:40 म्हणजे 3 तास आपल्याला असेच गेले यामध्ये फिरण्यामध्ये वगैरे, गड बघण्यामध्ये वगैरे. खरं म्हटलं तर हा 1-1.5 तासाचा जास्तीत जास्त ट्रेक आहे. पण आपण व्हिडिओ बनवत होतो त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो. आपण आता उतरायला सुरुवात करूया. उतरताना ज्या पायऱ्या आहेत तिथे एकदा आपण शूट करू आणि आपण खालती गाडीच्या इथे डायरेक्ट जाऊ. चला मग आपण खाली उतरायला सुरुवात करूया. या मेन दरवाजेच्या इथून आपण आता खाली उतरायला सुरुवात करतोय. तर आपण हे आता थोडा उतार अनुभवूया कसा आहे तो. काही काही पायऱ्या तुटलेल्या आहेत त्यामुळे थोडं सांभाळून उतरावं लागते. ती चढायला काय वाटत नाही, उतरताना थोडंसं डिफिकल्ट वाटतं. काही जणांचं हे चढायला घाबरतात, उतरताना झाप उतरतात. हा उतार थोडासा डिफिकल्ट आहे. आता पुन्हा आपल्याला लागल्या पायऱ्या.
नमस्कार मित्रांनो, आपण गड उतरून खाली आलो आहे. वाजले आहेत 11:53 म्हणजे 12 वाजलेत. आपण 1 तास जवळजवळ लागला आपल्याला खाली उतरायला. जवळजवळ मी तुम्हाला सर्व गडाबद्दल माहिती सांगितलेली आहे. मी आता तुम्हाला सर्वांची रजा घेतो. मी गुरुनाथ कातकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो. दिस इज सीता रायडर सायनिंग ऑफ.